तुमची मुलं पण पालेभाज्या खात नसतील तर पालकाची या पद्धतीने भाजी करून बघा. मग हेच आपले मुलं 2 पोळ्यांच्या ऐवजी 4 पोळ्या नक्कीच खातील. आज मी ही जी पालकाची भाजी केली आहे ना, ती अतिशय करायला सोपी आहे, पण मुलांना अतिशय आवडणार आहे. आणि सोबतच मऊ, लुसलुशीत आणि अगदी सॉफ्ट असे हे पराठे केलेले आहे. हे पराठे तुम्ही 3 तास जरी ठेवले ना, तरीही छान असे सॉफ्ट राहतात. अजिबात कडक येत नाही. तुमच्या मुलांना जर दररोज भाजी-पोळीचा डबा जर लागत असेल किंवा शाळेमध्ये कंपल्सरी असेल, तर हे तुम्ही टिफिनमध्ये पण त्यांना पॅक करून देऊ शकता. तर चला, आजची आपली ही पालक कॉर्नची एकदम चमचमीत भाजी आणि मस्त असे हे पराठे करायला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल, मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची रेसिपी सुरू करूया. चला, तर सगळ्यात आधी आपण या पराठ्यांचं पीठ भिजवून घेऊ. त्यासाठी इथे मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही गव्हाच्या पिठाच्या ऐवजी मैदा पण घेऊ शकता किंवा अर्ध मैदा आणि अर्ध गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकता. त्यानंतर इथे मी अर्धा कप दूध घेतलं आणि याला थोडं गरम करून घेतलं. थोडं कोमट आहे दूध. आता या दुधामध्ये 1 चमचा साखर घालू, 1 चमचा विनेगर घालू आणि हे छान मिक्स करू. पिठामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलं आणि आता हे पीठ आपल्याला या दुधाने भिजवून घ्यायचं आहे. इतक्या दुधाने आपलं हे पीठ भिजलं जाणार नाही, तर नंतर पाण्याचा वापर केला तरीही चालेल. आता यामध्ये फक्त पाव चमचा बेकिंग सोडा घातला. हे सगळं मिक्स करू आणि थोडं थोडं पाण्याचा वापर करून जसं आपण चपातीला पीठ मळतो त्या पद्धतीने मळून घेऊ. हे बघा, आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता आपण याला झाकून बाजूला ठेवू. 10-15 मिनिटं याला रेस्ट करायला ठेवू. आता आपण आपली चमचमीत अशी पालकची भाजी तयार करू. आता ही पालकची भाजी करायला खूप सोपी आहे आणि यामध्ये जे आपण कॉर्न वापरले ना, त्यामुळे या भाजीची चव पण वाढते आणि मुलांना ती अतिशय आवडते सुद्धा. आता माझ्या घरी जर म्हटलं तर आयुषला कॉर्न आवडतात. पालक तसा तो खात नाही किंवा पालेभाज्या तो फारसा खात नाही. पण या पद्धतीने मी जेव्हा केली ना भाजी, त्याला खूप आवडली आणि नेहमीपेक्षा एखादी पोळी त्याच्या पोटात जास्तच गेली. चला, तर त्यासाठी मी इथे कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल घेतलं. तेलाचं प्रमाण थोडं कमी घेतलं तरीही चालेल. माझ्याकडून थोडंसं तेल इथे जास्त झालेलं आहे. त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर यामध्ये भरपूर असा लसूण घालायचा आहे. लसूण मी छान बारीक करून घेतलेला आहे आणि 10 ते 12 पाकळ्या मी इथे लसणाच्या घेतल्या. लसूण थोडासा लालसर रंगावरती परतून घेतला की त्यामध्ये 1 मीडियम साईजचा कांदा घालायचा आहे आणि तो पण 1 मिनिट परतवून घेऊ किंवा कांदा थोडासा सॉफ्ट होतपर्यंत परतवून घेऊ. आणि दुसरीकडे मी काय केलं, पालक बाजारातून आणली ना, त्याला निवडत बसायचं कामच केलं नाही. जुडी जशी होती तशी कट करून घेतली. पूर्ण कट करायची नाहीये. जिथे बांधलेली असते ना जुडी किंवा पालकाची जी पेंडी असते, तर जिथे बांधलेली असते किंवा काहीतरी त्याला सुतळी वगैरे बांधलेली असते, तिथपर्यंत आपल्याला ती बारीक बारीक चिरून घ्यायची आहे. मग मी ती चिरून घेतली आणि आता याला धुवून घेते. जर तुमच्याकडे पालक ऑलरेडी असा साफ केलेला असेल, क्लीन केलेला असेल, तर तो पहिले धुवून घ्यायचा आणि त्यानंतर चिरायचा आहे. हे बघा, इथे कांदा पण आपला सॉफ्ट झाला. आता यामध्ये मी पाव चमचा हळद घातली. 1 टेबलस्पून मी इथे तिखट घातलेला आहे. 1 सुकी लाल मिरची इथे मी घातली. अर्धा चमचा मीठ घालू किंवा चवीपुरतं इथे मीठ घालायचंय. मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं, कारण मुळातच पालकामध्ये क्षार किंवा मिठाचं प्रमाण जास्त असतं आणि पालेभाजी थोड्या वेळाने ती जिरून कमीच होणार, त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवायचंय. इथे मी पालक 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतला आणि हा पालक यामध्ये घातलेला आहे. आता हे छान मिक्स करून घेऊ. इथे महत्वाची एक टिप म्हणजे पालक जेव्हा आपण चिरतो तो खूप छान बारीक चिरायचा, म्हणजे भाजी छान मिळून येते. जर पालक तुम्ही थोडा मोठा मोठा चिरला तर भाजी अशी वेगळी लागते, मग मुलांना ती आवडणार नाही. छान मिळून येण्यासाठी पालक अतिशय बारीक असा चिरून घ्यायचा आहे. इथे झाकून मी 5 मिनिटं याला छान शिजू दिलं आणि हे बघा, पाणी पण चांगलं सुटलेलं आहे. आता यामध्ये कॉर्न घालू. तर इथे मी स्वीट कॉर्न घेतलेले आहे अर्धा कप, ते यामध्ये घालू. आणि इथे स्वीट कॉर्न मी कच्चेच वापरले आहे, याला बॉईल करायची काहीच गरज नाही. इथे जे पालकाचं पाणी सुटलेलं आहे ना, त्यामध्येच हे छान बॉईल होणार आणि कॉर्नला पण छान अशी भाजीची टेस्ट लागेल. परत आपण याला 3-4 मिनिटं चांगलं शिजू देऊ. परत 2-3 मिनिटाला शिजवून घेतलं. आता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचं.
तर मी एक मोठा टोमॅटो मिक्सरमधून बारीक करून घेतला आणि त्यासोबतच 3-4 काजू पण घातले. ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल, पण एक बाइंडिंग येईल रश्श्याला म्हणून मी इथे घातलेले आहे. त्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये मी अर्धा कप पाणी घातलं आणि ते पाणी पण यामध्ये घातलेलं आहे. आपल्याला ही भाजी आहे ना खूप अशी ड्राय नको आहे. तुम्ही ड्राय पण करू शकता. जशी तुम्हाला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची असेल तुम्ही इथे ॲडजस्ट करून घेऊ शकता. जर तुम्हाला ती टिफिनला द्यायची असेल तर तुम्ही थोडी याला ड्राय ठेवली तरीही चालेल. तेलाचं प्रमाण तुम्ही थोडं कमी घातलं तरी चालेल. आणि आता मला ही थोडीशी अशी लपथपी पाहिजे आहे. म्हणजे जी पोळीसोबत आणि राईससोबत दोन्हीसोबत खाता येईल म्हणून मी थोडंसं परत पाणी ॲड केलं. अर्धा कपपेक्षा थोडं कमीच पाणी ॲड केलं आणि हे छान मिक्स करू. आता याला छान उकळी येऊ देऊ. तुम्ही बघितलंत आपण या भाजीमध्ये कुठलेच मसाले वापरले नाही. पण मी इथे हा किचन किंग मसाला वापरत आहे. तर 1 चमचा मी इथे हा किचन किंग मसाला घातला. अप्रतिम अशी भाजीची चव वाढते या मसाल्यामुळे म्हणून घालायचं आहे. ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल. किंवा तुम्ही याऐवजी सब्जी मसाला जो असतो रेडीमेड तोही वापरू शकता किंवा घरातलं तुमचं जे कांदा लसूण मसाला वगैरे असेल ना तो सुद्धा वापरू शकता. हे बघा आपली भाजी तयार आहे. आता आपण पराठे करून घेऊ. आपण जे पीठ मळून घेतलेलं होतं तर हे बघा हे पण चांगलं मुरलेलं आहे. इथे 15 ते 20 मिनिटं झालेलं आहे हे पीठ मळून. यावरती मी थोडंसं तेल लावून घेतलं आणि परत एकदा छान मळून घेते. जसे आपण चपातीला किंवा फुलक्यांना पीठ घेतो त्याच पद्धतीने असा छोटासा गोळा घ्यायचा आहे. आता याला थोडं पीठ लावून लाटून घेऊ. आता यामध्ये थोडं तूप लावून घेऊ, आतमध्ये असं पसरवून घेऊ आणि वर थोडंसं पीठ घालू. मी इथे दाखवलं नाहीये पण मी थोडंसं पीठ यामध्ये घातलं. या पहिल्या चपातीला किंवा या पहिल्या पराठ्याला मी नाही घातलं, पण त्यानंतर यामध्ये थोडंसं पीठ घातलं ना की हा पराठा छान फुलतो. आणि जसं आपण स्टफिंगचा पराठा पॅक करतो त्याच पद्धतीने याला पॅक करायचं. मध्ये थोडीशी गॅप ठेवायची म्हणजे हा पराठा छान फुलतो. तर हे बघा या पद्धतीने मी करून घेतला आणि याला लाटून घेऊ. तुम्ही या पराठ्याला कसाही शेप देऊ शकता. मी इथे असा लंबाकार दिला. हा पहिला पराठा होता त्याला लंबाकार दिला आहे असा आणि त्यानंतर मी बाकी सगळे पराठे गोलच करून घेतले. आता यावरती मी कलौंजी लावून घेतली आणि वरून थोडीशी मी इथे कसुरी मेथी घातलेली आहे. तुम्ही याऐवजी कोथिंबीर पण अशी लावू शकता आणि हे एकदा छान लाटून घेऊ आणि ज्यावरती हे लावलेलं आहे ती बाजू आपण तव्यावर टाकू आणि दोन्हीकडून बटर किंवा तूप लावून छान खरपूस भाजून घेऊ. तर हे बघा आपला पराठा पण खरपूस भाजून झालेला आहे. याच पद्धतीने मी सगळे पराठे करून घेतले. आता आपण हे सर्व करू. तर हे बघा आपली मस्त चमचमीत आणि मुलांना नक्कीच आवडणारी पालकाची भाजी तयार आहे. पालक आणि कॉर्न पण म्हणू शकता. आणि या भाजीमधले जे कॉर्न तुम्ही बघू शकता ते पण शिजतात. म्हणजे आपल्याला ही भाजी 5 ते 10 मिनिटं व्यवस्थित शिजवायची आहे. तेवढ्या वेळामध्ये हे कॉर्न पण व्यवस्थित या पालकाच्या रशामध्ये चांगले सॉफ्ट होतात, बॉईल होतात. त्याच्यामुळे या कॉर्नला पण अप्रतिम अशी टेस्ट येते. आणि आपण तयार केलेले हे पराठे तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आहे. अगदी मऊसूत हे पराठे तयार होतात. बराच वेळपर्यंत असेच हे मऊ राहतात. त्याच्यामुळे तुम्ही याला टिफिनमध्ये पण देऊ शकता आणि लंचमध्ये पण. जरी तुम्ही सकाळी लवकर लंच करून ठेवला आणि नंतर तुम्ही खाणार असाल तरीही हे बराच वेळपर्यंत कमीत कमी 3-4 तास तरी हे छान सॉफ्ट राहतात. तर बघितलं असे हे मऊसूत पराठे आणि मस्त अशी पालक कॉर्नची भाजी ही तुम्ही मुलांना किंवा तुमच्या हजबंड्सला पण टिफिनमध्ये देऊ शकता. आजची ही मस्त अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.